तर आपला वॉर्मअप संपला, रनिंग संपली, स्ट्रेचिंग संपली. त्यानंतर आपले मित्र भेटले, शुभम भाऊ. तर त्यांच्यासोबत आपण ब्रिक्स वॉक करतोय आता. तर चला 2 राऊंड वॉक करूया आणि मग निघूया आपल्या घरी. तर नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही सगळे? तर सगळे एकदम फिट आहेत, माहितीच आहे. तर आज आपण आपला स्टार्टअप करणार आहोत वॉर्मअपपासून. तर आपण जस्ट आपली स्ट्रेचिंग करून घेतली आहे. तर वॉर्मअपमध्ये आपण पहिले हँड्स मुवमेंट करतो. का तर शोल्डर ओपन्स करण्यासाठी. शोल्डर आणि आपण आपले हात हे मुवमेंट केल्यानंतर आपल्याला काही इजा होत नाही. तर आज जे आपलं लोकेशन आहे ते सारसबाग. तर आपण खूप दिवसानंतर सारसबागेत आलो आहे पळण्यासाठी. तर आपण आपला वॉर्मअप संपवून घेतला आहे. तर आता आपण स्टार्ट करणार आहोत आपले आजचे 2 किलोमीटरसाठी. चला तर मग जाऊया 2 किलोमीटरसाठी. तर फायनली मित्रांनो 2.600 कंप्लीट झालेले आहेत. तर 2.600 यांना आपल्याला लागले टोटल 12.50 सेकंड समथिंग घ्यायचे. तर 13 मिनटाचे जवळपास मिनटं आपल्याला लागलेले आहेत. तर बहुतेक लोकांचा किंवा माझ्या फ्रेंड्सचा पण प्रश्न होता की आपण रनिंगच्या आधी वॉर्मअप का केलं पाहिजे. कारण की जर आपण जेवढे रेकॉर्ड ब्रेक केलेत ते विदाऊट वॉर्मअप केलेत, म्हणजे आपण वॉर्मअप न करता आपण पळालो त्यावेळेस आपले रेकॉर्ड ब्रेक झाले. पण त्याचं खरं कारण असं आहे की जे आपण विदाऊट वॉर्मअप करता जर आपण पळालो तर आपल्याला पायाला लचक येऊ शकते, जॉईंट्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आपली बॉडी टोटली रिलॅक्स मोडमध्ये असते. जर ती बॉडी तुम्ही अचानक तिला झटके दिले आणि अचानक पळायला लागले तर ती तुम्हाला इंजरी करते. तर इंजरीचं सर्वात मोठं कारण म्हणजे रोडवर किंवा हार्ड सरफेसवर रनिंग करणं आणि विदाऊट वॉर्मअप रनिंग करणं. आपण विदाऊट वॉर्मअप रनिंग केली पण आपण आधीच्या 1 किलोमीटरमध्ये खूप स्लो अशी रनिंग केली. तर का? आपली बॉडी हिट व्हावी म्हणून. तर विदाऊट वॉर्मअप जर आपण रनिंग केली तर आपल्या बॉडीला खूप जास्त त्रास होतो. तर वॉर्मअपमध्ये आपण काय काय करावं? तर वॉर्मअपमध्ये आपण आपले हँड्स मुवमेंट करावी, शोल्डर मुवमेंट करावी, नेक मुवमेंट करावी, थाईज मुवमेंट, अँकल मुवमेंट. या सगळ्या मुवमेंट केल्यावर आपले जॉईंट्स आणि आपले पार्ट्स ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे आपल्याला इंजरी खूप जास्त प्रकारे टाळता येते. तर त्यानंतर असाही प्रश्न होता की रनिंग नंतर कोणत्या मुवमेंट केल्या पाहिजे किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हार्ड ॲक्टिव्हिटीज करू शकता, पुशअप्स, पुलअप्स, स्ट्रेचिंग, या सगळ्या ॲक्टिव्हिटी. तसं आपण करणारच आहोत. तर चला तर मग सुरू करूया. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे रनिंगनंतर जर तुमचे लेग्स पेन होत असतील, शीन पेन होत असेल तर दुसऱ्या दिवशी थोडं रिलीफ मिळण्यासाठी आपण स्ट्रेचिंग करू शकतो रनिंगनंतर. तर त्या काही स्ट्रेचिंग असे पुढील प्रमाणे.
तर आता हळूहळू सारसबागेमध्ये सुद्धा गर्दी वाढायला लागली आहे. तर आपण आपलं आजचं वर्कआउट इथे संपूया. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी.